हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे शुक्रवारचा. तर आमचे मंडळाचे जे गणपती आहे गल्लीतले, तर ते निघाले होते. तर हे बघू शकता, दुपारचं आहे. मी मस्त असं ना जेवण केलं होतं दुपारी. भात आणि शिमला मिरची आहे, तर शिमला मिरचीचं कालवण केलं होतं. थोडंसं खूप छान असं टेस्टी आणि तिखट कालवण झालं होतं. मस्त असं दुपारपासून व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि हे मी 5 वाजता ना 4:30-5 वाजता प्रसादाला मला शिरा द्यायचा होता आज. तर मी गणपती बाप्पा जाणार होते, तर मी आज प्रसादाला गुरुवारीच बनवणार होते, म्हणजे काल. तर मी शुक्रवारी बनवला आणि मस्त असं शिरा बनवला. शिरा प्रसादाला दोन्हीकडे गणपतीला दिला. एक इथं आमच्या इथं आणि एक दुसरीकडे पुढं मंडळ आहे, तिथंसुद्धा आम्ही गेलो होतो पाया पडायला. तिथं पूजा होती, तर तिथं प्रसादात शिरा घेऊन गेलेत. ह्याची रेसिपी तुम्हाला वेगळी येणार आहे. याचा रेसिपी व्हिडिओ वेगळा येणार आहे. तर इथं थोडंसं तुम्हाला मी शूट दाखवलेलं आहे, ते बघू शकताय. मस्त असा प्रसादाचा शिरा, जसा आपण सत्यनारायणच्या पूजेला करतो परफेक्ट प्रमाणामध्ये प्रमाण माप घेऊन केलेला आहे. तर इथं तुम्हाला डिटेलमध्ये काही सांगितलं की दाखवलं नाही. थोडासा तो व्हिडिओ त्याच्यात ॲड केलेला आहे. आणि इथे बघू शकता चाय वगैरे केला आहे. तर इथं ना 5:30 वाजले होते, लगेच चाय वगैरे करायला लागले. आणि शुक्रवार होता, तर पूजा वगैरे आज केली नाही, कारण की गणपती पण आमच्या इथले निघाले जाणार होते आज. तर खूप गडबड होती. शिरा वगैरे पण केला. 6:15 झाले बघा. दिवाबत्ती वगैरे केली, कापूर धूप वगैरे जाळलं घरामध्ये. बाहेर रांगोळी वगैरे काढली होती, छान अशी रांगोळी काढली. आज शुक्रवार पण होता आणि गणपती बाप्पा पण आपल्या दारातूनच जाणार होते, त्यामुळे मी छान अशी गणपती बाप्पा जाणार त्या स्वागतासाठी आणि शुक्रवार असल्यामुळे मी रांगोळी काढली आणि कापूर वगैरे जाळला होता दारामध्ये. ते बघू शकता इथं घरामध्ये ना कापूर, शुक्रवारचं ना मी कापूर, विलायची, लवंग आणि भीमसेन कापूर आणि एक साधा कापूर असं लावते. ते बघू शकताय. तयारी वगैरे सर्व झाली होती. ड्रेसच घातला होता आणि मी काही बोलत नाही इथं, कारण आहे ना DJ लावलेले आहेत बाहेर. तुम्हाला थोडंसं बाहेरचं पण शूट दाखवते. नाचत होते मुलं, ते थोड्या वेळ दाखवते. तर इथं मी आता ना तुम्हाला दाखवते शिरा वगैरे केलेला आहे. तर हा शिरा मी आणि या शिऱ्याचे ना अर्धा शिरा आणि अर्धे 11 मोदक केले होते. शिऱ्याचेच मोदक, म्हणजे रव्याचेच मोदक. तर ते मोदक मी करून नंतर थोडा व्हिडिओ शूट केला आहे. ते मोदक पण नेले गणपती बाप्पाला आणि शिरा पण नेला. तर इथं बघू शकताय मी आता ना पंखा लावते, कारण खूप गरम झालं होतं. कापूर वगैरे लावला तर पंखा बंद केला होता आणि खूप आवाज येतो DJचा. तर मला कान खूप दुखायला लागले माझा आवाजाने. तर बघू शकता थोडंसं पुढचा शॉट घेतलेला आहे. लहान लहान मुली आहे ना, बारक्या बारक्या आमच्या इथल्या गल्लीतल्या, तर त्या पण नाचत होत्या. तर छानसं मी त्यांचं शूट घेतलं. आता व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण मी स्पीड लावलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ छोटा केलेला आहे. तर हे बघू शकता. थोडंसं ना मी तूप पण घातलेलं, त्याच्यामुळं छान असा हे होत होतं. आणि तूप घातल्यामुळे छान असा सुगंधसुद्धा येतो. आणि बघू शकताय पोरं इथं नाचू. इथं बाजूला बघा DJ लावला होता आणि इथे मी लगेच पाय पडायला आले होते. तर इथे बघू शकता बारक्या बारक्या मुलींना नाचत होत्या. थोडंसं त्यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे मी. आणि व्हिडिओ शूट केला. आवाज DJ चालू होता, त्याच्यामुळं ना DJचा आवाज मी स्टॉप केलेला आहे. तर माझा आवाज लावलेला आहे, कारण कॉपीराईट यायची शक्यता आहे. आणि इथं बघू शकता मी आता ना शिरा जो बनवला होता प्रसादासाठी, तर त्याचे मी 11 मोदक केले होते. हे मस्त असे मोदक झाले. तर शिराही खूप छान झाला होता, जसं आपण सत्यनारायणच्या पूजेला करतो त्याच प्रमाणात तसा सेम मी शिरा केला होता. आणि बघू शकता आता 8 वाजलेले आहेत. तर इथं ना रांगोळी वगैरे पण बघा अर्धी सगळी पडद्याने किंवा लहान मुलांनी पुसलेली आहे.
आणि इथं आता मी बघा नारळ हा प्रसाद घेतला एवढा, दुसऱ्या गणपतीला जायचं आहे मंडळाच्या, केळं हार वगैरे, तर तिकडं आम्ही चाललो आहे. मी ते आणि दीदी तर इथं आलेलो आहे. दीदीला म्हणलं थोडं शूट कर. इथं सत्यनारायणची पूजा होती इथं आज, आणि गणपती बाप्पा पण खूप छान होते. इथं दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त असं दर्शन वगैरे घेतलं. दीदीला म्हणले व्हिडिओ काढ. तुम्ही थोडा छोटासा एक व्हिडिओ काढला. बघा गणपती बाप्पा किती छान दिसत आहेत. आणि ते प्रसाद वगैरे घेतला, तर इथं व्हिडिओ वगैरे काढला दीदीने. आणि मग घरी गेलो, तर घरी गेलो लगेच मला पीठ मळून चपात्या वगैरे करायच्या होत्या. आणि तिथून पुढं मग बघा आमच्या इथले आरती चालू होती. लगेच मी पीठ मळून नंतर मग इकडं आरतीला आले, कारण लास्ट आरती होती आजची. तर मग इथं बघा थोडंसं शूट केलं आहे. आम्ही या साईडला उभं होतो पाठीमागे. तर इथं आमची बाजूची भाभी आहे, समोरच राहतं ते भाभी. आणि बघा हे गणपती बाप्पा निघाले आहेत. मी इथून थोडा व्हिडिओ शूट केला. तर इथं मी आरती झाल्यावर घरी येऊन चपात्या वगैरे केल्या आणि नंतर मग तेवढ्यात गणपती बाप्पा पण निघले, 10 वाजता निघले. तर मी सोडवायला नाही गेले, म्हणजे विसर्जनपर्यंत, तर नाक्यापर्यंतच गेले आमच्या इथल्या, मी दीदी आणि बाकी सर्व गेले तिथपर्यंत. मला पण चला चला म्हणले आम्हाला, पण मी नाही गेले. आणि खूप उशीर झाला. तर मुलं गेले होते, दोघं पण गेले होते, यश आर्य. ते लोक आले सकाळी 5:30 वाजता. आम्ही 12:30ला आलो घरी. तुम्हाला पुढे टाईम दाखवला ते बघा. गणपती बाप्पा खूप छान वाटतं जेव्हा आमच्या दारासमोर येऊन उभे राहतात. आणि तुम्ही डोक्याचं जो त्यांचा गुलाल असतो तो लावलेला आहे इथं. खूप छान अशी मूर्ती होती. गणपती बाप्पा गेले. आता खूप म्हणजे उदास वाटत आहे, पण खूप छान वाटत होतं. एक प्रसन्नता वाटत होती की आपल्या इथं गणपती बाप्पा आहेत म्हणून. आणि बघा गल्लीतल्या सगळ्या मुली बायका सगळ्यांचं थोडंसं शूट घेतलं. आणि मी पण गेले. मग इथून पहिलं म्हणले सगळे जाऊ दे, मग मी पण पुढं गेले. पुढचं तुम्हाला शूट दाखवलं आहे, थोडं सर्व शूट दाखवलेलं आहे. गल्लीतून निघता वेळेस कसं गल्लीतून गणपती बाप्पांना बाहेर काढलं, किंवा सगळं घेऊन गेले, किंवा सगळे मुली वगैरे नाचता वेळेस, किंवा बाहेर सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे. हवेपर्यंत मी व्हिडिओ शूट केला, जसा जमेल तसा छोटा व्हिडिओ शूट केलेला आहे. मावशी बघा आमच्या इथल्या मावशी आहेत. अक्षता दाखवली, तिची मम्मी आहे. आणि बघा बाहेर इथं डीजे लावला होता. इथं डीजे चालू आहे पाठी, आणि पुढे चालू आहे बँजो. तर इथं बघा गणपती बाप्पा इथून आता एवढंच इथं मोठं आहे. नंतर पुढं छोटी गल्ली आहे. आणि इथं बघा डान्स वगैरे चालू होता. जेवढं जमन तेवढं टाईमनं मी व्हिडिओ काढलेला आहे. आणि बाकीचा व्हिडिओ ना अजून छोटासा एक व्हिडिओ आहे, म्हणजे आम्ही गणपती वगैरे घेऊन पण फोटो व्हिडिओ काढलेले आहेत. पण माझ्या फोनमध्ये नाही, तर दुसऱ्यांच्या फोनमध्ये. तो फोन कोणाचा होता ते पण मला माहीत नाही, म्हणून मी वाट बघितली. म्हणलं ह्याच्यामध्येच ॲड करता येईल एकाच व्हिडिओमध्ये. पण झालं असं, मला तो फोन ज्यांचा फोन होता ते कामाला गेले ताई, त्याच्यामुळं विचारलं. मग उद्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला जर मला भेटला व्हिडिओ किंवा फोटो, तर मी उद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवून. गणपती घेऊन पण व्हिडिओ आणि फोटो काढलेला आहे. आता व्हिडिओ काढला का फोटो हे पण मला एवढं मला लक्षात नाही गडबडीमध्ये. मला असं फोटो काढले होते आणि व्हिडिओ पण काढलेला. बघू आता उद्याच्या तुम्हाला मला भेटलं तर मी ॲड करेन. आणि इथे बघू शकताय मुलं कसे करत होते, नाचत होते सगळेजणं. आणि बघा मुली वगैरे पण नाचत होत्या. आणि खूप छान असं वाटलं. आणि लास्ट वर्ष होतं गणपती बाप्पांचं. आणि खूप मजा आली. मजा म्हणजे खूपच मजा आली. खूप एन्जॉय केलं, सर्वांनी एन्जॉय केलं. आणि बघू शकता मस्त असं ना, छोटीशीच गल्ली आहे. खूप जायला यायला त्रास होतो. गणपती बाप्पा घेऊन जातात, पण जसे आले गणपती बाप्पा तसे गेले व्यवस्थित. एवढी मोठी 6 फूट मूर्ती होती, पण जसे ते आले व्यवस्थितपणे तसेच ते व्यवस्थितपणे गेले. पण किती सुंदर वाटते बघा पाठून दृश्य. आता पुढं जाऊन कोण व्हिडिओ काढणारं नव्हतं, मी मागच होते, त्याच्यामुळे मागूनच व्हिडिओ काढलेला आहे. सगळे बोलत होते पुढं जा पुढं, पण बरोबर वाटत नव्हतं मलाच पुढं जाऊन व्हिडिओ काढणं, ते एकदम हे वाटतं. त्यामुळे मी मागूनच व्हिडिओ काढला. जेवढा जमेल तेवढा थोडा शूट केला आहे प्रत्येक ठिकाणी. तर इथे बघू शकताय. म्हणजे कसं झालं आहे, ओटे सर्वांनी ना असे मोठे केले, त्याच्यामुळं ना जायला खूप छोटी अशी जागा, किंवा सर्वांची डबल माळ्या वगैरे आहे, त्याच्यामुळं खूप म्हणजे थोडा प्रॉब्लेम होत होता. पण काय नाही, ठीक आहे. गणपती बाप्पा गेले व्यवस्थित. आणि खूप उशीर बघा इथं पण गणपती बाप्पा आहेत. तर माझ्याकडे थोडासा मोबाईल म्हणजे फोन हल्ला, मी बोलले त्या लोकांसोबत, तर फोन हल्ला, एवढं लक्ष नाही दिलं. तर व्हिडिओ तिथला बरोबर शूट झालेला नाही आहे. आणि खूप अशी गर्दी होती. आमच्या गल्लीतले सर्वजण आले होते, बायका मुलं मुली सर्वजण आले होते, माणसं वगैरे. आणि जेवढे होईल तेवढे आले होते. अर्धे जण नाक्यावरूनच गेले, अर्धे जण
टेम्पोत बसून गेले. तर मी आणि दीदी आलो आम्ही रिटर्न, कारण 12:30 वाजलेले. आम्हाला घरी आलो तेव्हा 12:30 वाजले होते. आणि बघू शकता इथं खूप उशीर झाला आणि मस्त असं व्हिडिओ शूट केला आम्ही. मोठ्या मैदानात गेलो होती तिथे बघा हे इथं. तर हा व्हिडिओ मी काढला तर माझ्या फोनमध्ये आला. नंतर मग मी पण उभं राहिले तिथं जाऊन, तर तो दुसऱ्यांच्या फोनमध्ये गेला आहे व्हिडिओ, असं झालं आहे. तर ते जेवढे फोटो व्हिडिओ मला उद्या भेटेन किंवा आज तेवढे मी ॲड करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि ते बघू शकताय इथं ना आवाज मी लावलेला नाही आहे, म्हणजे स्टॉप केला आहे, कारण इथं पण बँजो खूप वाजत होते. 7 दिवसाचे म्हणले तरी खूप गणपतीत निघाले होते. घरगुती म्हणा किंवा मंडळाचे पण 1-2 होते इथं. आणि घरगुती पण गणपती खूप निघाले होते. ते छोटे गणपती बाप्पा होते बघा. तर बघा हिने घेतलं आहे ना, तर तसंच नंतर मी किंवा सर्वांनी घेतले होते. तर फटाके वगैरे लावले होते. आणि इथं बघा हा फोटो काढत होता रोशन आहे, तो फोटो आणि व्हिडिओ काढत होता. तर त्या फोनमध्ये सर्व व्हिडिओ आणि फोटो आहेत त्यांनी काढलेले. हे मी काढले ते माझ्या फोनमध्ये आले. ते बघू शकता गणपती बाप्पा खूप सुंदर वाटत होते गणपती बाप्पा. आणि बघा आता आम्ही ना म्हणजे रोडवरती आलेलो आहे. इथं मोठा रोड आहे, इथून आता रोड चालू झालेला आहे. तर छोटी गल्लीच होती, इथून आता रोड चालू झालेला आहे. आणि इथं पण सर्वजण नाचत होते, मुलं मुली म्हणा सर्व नाचत होते. ते बघू शकताय. जेवढं जमन तेवढं मी ताईनं शूट केलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि आजच्या दिवशी मी खूप व्हिडिओ शूट केलेत, म्हणजे 2-3 व्हिडिओ शूट केलेला आहे. रेसिपीचा पण शूट केलेला आहे. रेसिपी काय तर प्रसादाचा शिरा बनवला, जसं आपण सत्यनारायणच्या पूजेला बनवतो तो शिरा बनवला. मग त्याची रेसिपी वेगळी केलेली आहे. पण मला ना हा व्हिडिओ आज टाकणं योग्य वाटलं, कारण सर्वजण मला म्हणले उद्या व्हिडिओ टाका, उद्या आम्ही व्हिडिओची वाट बघतो. तरी पण मग मी म्हणले चला आजच हा व्हिडिओ टाकावा. शनिवारी शुक्रवारचा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओला पण लेट झालेला आहे खूप, कारण की ना घरातले पण खूप कामं होते. आर्यन यश सकाळी 5:30ला आले. मग आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे ते लोक 6:30ला झोपले. मग आम्ही पण खूप थकलेलो, तर सर्व उशिरा उठले. ते दोघं पण उशिरा उठले. मग घरामध्ये कामं पण कपडे वगैरे पण खूप होते ना असे गुलालाचे, दीदीचे किंवा माझे. आणि माझे एवढे नव्हते गुलालांनी भरले, पण दीदीचे खूप गुलालांनी भरलेले. आणि यशचे आर्यचे पण खूप गुलालांनी भरलेले. मग ते सगळे कपडे मला वेगळे भिजत घालून धुवून मग वेगळे सुकवावं लागले. म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप कामाला पण खूप उशीर झाला. उठलो उशिरा, मग कामं उशिरा, आणि मग सर्वच उशिरा झालं. मग त्याच्यामुळे मी आत्ता ना 4:15ला व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे. मग आता अपलोड कधी होईल आणि तो मी टाकन कधी, म्हणजे एडिटिंग करत आहे 4:15ला. तिथून पुढं आता मी सेव्ह करणार, तिथून पुढं अपलोड करणार. तेव्हा तुम्हाला मला असं वाटतं 5-5:15 वाजेपर्यंत ताईनं व्हिडिओ येऊन जाईल. तर सॉरी आजच्या व्हिडिओला खूप उशीर झाला, कारण की घरातले पण खूप कामं होते. असं काय कुठं जातो किंवा काय सणसूद असतं तर थोडीशी आपल्याला कामात पण गडबड होती. तर काम करणं पण गरजेचं आहे. जेवढं व्हिडिओ बनवणं वेळेवर गरजेचं आहे, तेवढंच कामही आपल्याला घरामध्ये आपल्याबरोबर सर्वजण असतात. मुलं म्हणा, मिस्टर म्हणा, सगळ्यांचं काम किंवा खाणं पिणं सर्व ते बघणं पहिलं गरजेचं असतं. त्याच्यामुळं मी पहिलं काम वगैरे करून घेतलं, स्वयंपाक वगैरे केला, जेवले वगैरे सर्व. आणि तिथून पुढं मग मी व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे. तर हे बघू शकता हा टेम्पो होता. या टेम्पोमध्ये बारके बारके मुलं बसले होते. इथंच हा गुड्या बघा. आणि बघा ही अक्षिता, ही सृष्टी आणि ही मी थोडंसं ना बॅक कॅमेरा व्हिडिओ शूट केलेला आहे. खूप अंधार वगैरे असा येत होता. आणि नंतर ना ताईनं मोबाईलचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला, म्हणजे घरी गेलं मी मोबाईलकडे लक्षच नाही दिलं चार्जिंग आहे की नाही आहे. पण नंतर बघितलं तर चार्जिंग पूर्ण बंद झाली. ती फोनसुद्धा स्विच ऑफ झाला होता. लावला चार्जिंगला पण काय चार्जिंगच झालं नाही. तर चार्जिंगचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर असं होते बघू शकता. इथं अक्षताने गणपती बाप्पा घेतलेले. आणि हे सर्व इथं गल्लीतल्या बायका आहेत. पुढं मुली नाचत आहे. बायका वगैरे कोण नाचल्या नाही, त्याच्यामुळं मी पण नाही नाचायला गेले, मुलीच नाचत होत्या. आणि इथं बघू शकता मुलांचे काय चालू होतं. आणि इथं अंधार होता टाईमने, तर इथं इकडचे ना दुकानं वगैरे बंद झाले होते. इथं 11:30 वाजले होते. 11:30 12:15 वाजले होते. इथं 12:15 झाले होते इथं. आणि इथं बघा किती अंधार आहे, भरपूर असा अंधार होता. आणि पुढं गेले ना मग मधल्या साईडला म्हणजे नाक्यावर एकदम गणपती वगैरे तिथं बसलेले आहेत. तर मग तिथं ना
खूप अशी लायटिंग वगैरे होते, कारण तिथं गणपती बसलेले होते. हे बघा इथं गणपती बाप्पा बसलेला आहे. तुम्हाला पुढं दाखवते मी व्हिडिओ थोडासा. खूप छान असे गणपती बाप्पा इथं पण बसलेले, मोठे खूप होते. आणि मग तिथला पण थोडासा व्हिडिओ काढला. मग तिथं छान अशी लायटिंग वगैरे होती, ते बघू शकता. थोडंसं अक्षताला म्हणले माझा पण व्हिडिओ काढ, कारण मी व्हिडिओ येतच म्हणजे दिसतच नव्हते. मग तिने थोडासा व्हिडिओ काढला. बघा गणपती बाप्पा तिला काढायला सांगितलं, म्हणजे हा एक व्हिडिओ काढ. आणि मग तिने पुढं जाऊन थोडा व्हिडिओ काढला आमचा. इथं सृष्टी आहे, इथं मी आहे, दोघींचं काढला. सृष्टी पण आमच्या बाजूलाच राहते. तर हे बघा या मुलींचं नाच चालू आहे, दीदी पण डान्स करत आहे. आणि इथं सर्वांचा डान्स चालू आहे, सर्वजण गुलालाने भरलेला आहे. आणि बघा स्पीड वाढवलेली आहे, आतमधला आवाजसुद्धा कमी केलेला आहे.